इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर ब्रँच आणि सासवड रोड डॉक्टर असोसिएशन यांच्या वतीने वडकी येथील रयत सेवा प्रतिष्ठानच्या लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आरोग्य आणि दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात सुमारे 1000 विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची आरोग्य आणि दंत तपासणी करण्यात आली। या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोसले सर, सचिव शुभलक्ष्मी भोसले, संस्थेचे ॲडवायझरी आणि आयडीए हडपसरचे माजी अध्यक्ष डॉक्टर जयदीप फरांदे, मुख्याध्यापिका वृषाली खामकर आणि कल्पना जांभूळकर, आयडीए सेक्रेटरी डॉक्टर रोहित गांधी, प्रेसिडेंट डॉक्टर सौरभ बिर्ला, डॉक्टर अनिकेत कुगावकर, ट्रेझरर डॉक्टर अक्षय साखरे, सीडीएच इंचार्ज डॉक्टर पल्लवी लडकत, डॉक्टर विदुलता जगताप, डॉक्टर श्वेता बोरावके, डॉक्टर अर्चना चव्हाण, डॉक्टर शांतनू काळोखे, माजी अध्यक्ष डॉक्टर आनंद भन्साळी, डॉक्टर रुपाली कारंडे, डॉक्टर शांतनू काळोखे, तसेच SRDA सदस्य डॉक्टर सागर मिसाळ, डॉक्टर अमोल जगताप, डॉक्टर मनोज लडकत, प्रेसिडेंट डॉक्टर राजेश पाटील, सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप रणवणे, डॉक्टर सुनील बांदल यांच्यासह संस्थेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून वर्षभर उपक्रम राबवले जातात। ग्रामीण भागातील पालक मुलांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे मुलांना अनेक विकार होतात। ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे, असे मत चंद्रकांत भोसले यांनी व्यक्त केले। इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर ब्रँचच्या वतीने तज्ञ डॉक्टर टीमने विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य आणि दंत तपासणी केली। जंक फूड, चॉकलेट आणि अतिसेवनाने दाताचे विकार वाढतात। पालकांनी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असे आवाहन डॉक्टर सौरभ बिर्ला यांनी केले। लहान मुलांची चुकीची जीवनशैली आणि पालकांनी केलेले दुर्लक्ष आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे दातांच्या किडण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे। कीड लागू नये म्हणून पालकांनी मुलांच्या स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य वेळी उपचार केले पाहिजे असे आवाहन मेडिकल कॅम्प व्यवस्थापक डॉक्टर पल्लवी लडकत यांनी केले। इंडियन डेंटल असोसिएशन अशा प्रकारे आरोग्यविषयक काम मागील 10 वर्षांपासून करत असल्यामुळे या कामाची दखल घेऊन यावर्षी 2 राज्यस्तरीय आणि 6 देश पातळीवरती पारितोषिक मिळाले आहे, असे मागील अध्यक्ष डॉक्टर आनंद भन्साळी यांनी नमूद केले। प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट मी चंद्रकांत भोसले या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष। ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि आरोग्य या विषयावर संस्था गेली 20 वर्षे कार्यरत आहे आणि या संस्थेतर्फे वडकी भागातील परिसरातील लोकांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी दंतचिकित्सा आणि वैद्यकीय चिकित्सा अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या भागातील मुलांसाठी अवेअरनेस पालकांच्या मध्ये थोडंसं कमी असतं, कारण शेतकरी वर्ग बराच मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे या पालकांना बोलवून त्यांना कॅनव्हसिंग करणं, त्यांच्यामध्ये मुलांच्या आरोग्यासाठी अवेअरनेस वाढवणं आणि मुलांची तपासणी करणं आणि त्यांचे उपचार करणं या उद्देशाने हडपसर डेंटल असोसिएशन आणि हडपसर सासवड वैद्यकीय चिकित्सकांचे असोसिएशन या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे। साधारण शाळेमध्ये 1000च्या आसपास मुलं आहेत आणि 700हून अधिक मुलांची वैद्यकीय तपासणीसाठी नोंद झालेली आहे। तसे डेंटल चेकअप साठी सुद्धा मुलांचे एकंदर साधारण 1 ते 1,500 मुलं या परिसरातली आजच्या वैद्यकीय चिकित्सा शिबिराचा लाभ घेतील। पालकांना एवढंच सांगणं आहे की विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यावर लक्ष दिलं पाहिजे। बाहेरचं खाणं त्यांनी बंद केलं पाहिजे। घरातलं अन्न, इव्हन शाळेच्या बॅगेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला जंक फूड त्यांच्याकडून पाठवलं जातं, जे सक्तीने बंद झालं पाहिजे आणि मुलांच्या आरोग्याबरोबरच त्यांचे फिजिकल फिटनेस, त्यांचे व्यायाम हे पालकांनी इंटरेस्ट घेतला पाहिजे। डेंटल मेडिकल असोसिएशन हडपसर ब्रांच आणि सासवड रोड डॉक्टर्स असोसिएशन हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल वडकी या ठिकाणी जे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, यामध्ये जवळपास 450 ते 500 मुलांची तपासणी करण्यात आली। यामध्ये डेंटल असोसिएशनने लहान मुलांमध्ये ज्या दातांच्या तक्रारी असतात त्याच्याबद्दल तपासणी करून त्या मुलांना मार्गदर्शन केलं। तसेच सासवड रोड डॉक्टर्स असोसिएशनने या ठिकाणी जनरल हेल्थ चेकअप केलं, ज्यामध्ये शरीरामध्ये रक्त कमी असणं किंवा काही मुलांमध्ये त्वचारोग आढळणं किंवा काही मुलं अंडरवेट वगैरे असणं, तर या प्रकारच्या ज्या समस्या लहान मुलांमध्ये सापडल्या तर त्यांना त्या पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आलं आणि ट्रीटमेंट देण्यात आली। या ठिकाणी आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील सर आणि आमचे SRDAचे सहकारी मित्र डॉक्टर मनोज लडकत, डॉक्टर अमोल जगताप, डॉक्टर सागर मिसाळ या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आयडीए
हडपसर ब्रांच यांनी या ठिकाणी जी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली हा कॅम्प घेण्यासाठी, तर मी त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो. रयत सेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे लोटस गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल वडकी यांचे संस्थापक मिस्टर चंद्रकांत भोसले सर यांनी आम्हाला त्यांच्या शाळेतल्या मुलांचे दातांचे चेकअप करण्यासाठी इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर ब्रांचच्या डॉक्टरांना इन्व्हाइट केले होते. त्याच्याच संदर्भात आम्ही इथे मुलांचे चेकअप केलेले आहेत. आमचे 11 डॉक्टर्स आज उपस्थित आहेत. लहान मुलांमध्ये ब्रश न करण्याच्या समस्या, सतत खात राहण्याच्या समस्यांमुळे दातांना भरपूर कीड लागणे आणि भरपूर बऱ्याच विद्यार्थ्यांना दात पुढे मागे असण्याची पण लक्षणं दिसत आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. तर ह्या कॅम्पच्या माध्यमातून आपण ही त्यांना माहिती पोहोचवण्यात येत आहे आणि त्यांनी आता ही ट्रीटमेंट करून घ्यावी, म्हणजे त्यांचं दातांची जी हेल्थ आहे ही पुढे त्यांना तर शालेय मुलांमध्ये प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे जेवढ्या कमी वयात आपण त्यांचं एज्युकेशन करू शकू की मौखिक आरोग्य त्यांचं चांगलं राहण्याचं जास्तीत जास्त प्रयत्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांच्यामध्ये पुढे नंतर मोठ्या वयात येणारे प्रॉब्लेम्स कमी येतात. लवकर त्यांचं डेंटल एज्युकेशन झालं तर ते बेटर असतं. म्हणून ही जी शाळा आहे, मी ह्या संस्थापकांचं आणि प्रिन्सिपलचं खरंच कौतुक वाटतं की त्यांनी आज मेडिकल आणि डेंटल चेकअप कॅम्प साठी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. आणि आम्ही ह्या प्रकारे बऱ्याच आयडिया, म्हणजे इंडियन डेंटल असोसिएशन हडपसर आणि जवळच्या परिसरामध्ये गेले 11 वर्ष हे काम करत आहोत. विविध सामाजिक संस्था आणि शाळा यांच्यामध्ये मौखिक आरोग्य छान राहण्यासाठी आमचे सतत प्रयत्न असतात. विविध आम्ही उपक्रम राबवत असतो. तर त्यातलाच हा एक भाग होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही युजली हे सांगतो की 2 वेळा ब्रश करणं, मुलांनी योग्य ब्रशिंगची टेक्निक वापरणं, चांगलं हेल्दी फूड खाणं, सकस आहार घेणं, चॉकलेट्स जंक फूड कमी घेणं आणि वर्षातून 2 वेळा आपल्या डेंटिस्टला जाऊन भेट देणं, ह्या मेन महत्वाच्या सूचना आहेत ज्या मी मुलांना देऊ इच्छितो. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.